नमस्कार सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. कालच एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडलं दोस्ती केसरी चोराडे फाटीवर. आणि या मैदानात एक नंबरचे मानकं ठरले वेगा शेवट पंचमेंत केसरी सर्जा आणि वाटेगावचा बदल यांचा खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि फायनलला राहिलेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आता वेगा शेवट पंचमीमध्ये केसरी सर्जा नक्की कोणत्या मैदानात दिसेल? बाकासूर, मथुर नक्की कोणत्या मैदानात दिसेल? महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा, भुंगा आणि दिवाण्या नक्की कोणत्या मैदानात दिसेल हेच आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर मित्रांनो, असंच एक ओपनचं मैदान पार पडते वर्ष 35व श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व गणेश उत्सवानिमित्त माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्या वाढदिवसानिमित्त चौदरवाडी पंचक्रोशी परंपरेचे नामांकित ओपन मैदान बैलगाडी जंगी मैदान गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025. प्रवेश फी 1100 रुपये. ठिकाणाच नाव चौदरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मित्रांनो, या मैदानात एक ते आठ पर्यंत बक्षीस असणार आहेत. 1 नंबरला 1,11,000, 2 नंबरला 71,000, 3 नंबरला 51, 4ला 31, 5ला 21, 6ला 15, 7ला 11 तर 8ला 10,000 असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतंय. याच मैदानात क्वार्टर फायनल देखील होणार आहे. 1ला 2,000, 2ला 2,000, 3ला 3,000, 4ला या मैदानात क्वार्टर फायनल देखील होणार आहे. मित्रांनो, क्वार्टर फायनल 1 ते 8 पर्यंत 2,000 रुपये असं असणार आहे. या मैदानात समालोचक कोण करतील? तर सुनील मोरे पेडगावकर, मयूर तळेकर, विंग बोर. झेंडापंच कोण असेल? तर राजेंद्र बापू धानावडे, कोरेगावकर. लाईव्ह कोण असेल? तर यस्टेस लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर. आयोजक चौदरवाडी पंचक्रोशी. मित्रांनो, हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका यांच्या नियमानुसार होईल. तर मित्रांनो, असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान चौदरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडते. 1 नंबरला मित्रांनो 1,11,000 रुपये. क्वार्टर फायनलला 1 ते 8 पर्यंत 2,000 रुपये असं मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतंय. या मैदानात मित्रांनो आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर सज्ज आहे. त्याचबरोबर बिंजोडचा बादशाह मथुर एखादा एक हा पाहताना दिसेल का? तर मित्रांनो, आता आजच गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि मुंबईला मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बघूया मथुर पाहताना दिसतोय का नाही. मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत जर फिक्स अपडेट आली, नियोजन झालं तर नक्कीच आपल्याला मथुर पाहताना दिसेल. वेगा शेवट पंचमेंत केसरी सर्जा पाहताना दिसेल का? मित्रांनो, जर आपण पाहिलं तर हे चौदरवाडीचं मैदान, चौदरवाडीची फाटी सर्जाला लके, त्यामुळे नक्कीच सर्जा या मैदानामध्ये पाहताना दिसेल. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला 100% फिक्स अपडेट, फिक्स पायऱ्या समजेलच आपण अपडेट देऊया. विठ्ठलांचा घासाचाच तेजा, दिवाण्या, भोंगा पाहताना दिसेल का? मित्रांनो, तेजा आणि भोंगाने कालच चोराडे फाटीवरती पळत असताना गुलाल घेतला आहे. त्यामुळे बघूया आज संध्याकाळपर्यंत फिक्स अपडेट, फिक्स पायरा आपल्याला समजेलच. तर आपल्याला 100% फिक्स पायरा समजला तर नक्कीच आपण अपडेट देऊयाच. दिवाण्या नक्की कधी पळताना दिसेल? तर मित्रांनो, दिवाण्या सध्या आजार आहे आणि नाशिकला आहे, तर नक्कीच लवकरच कमबॅक करेल. लवकरच आपल्याला दिवाण्या पाहताना दिसेल. उद्याच्या मैदान पाहताना दिसेल का नाही याची अपडेट आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फिक्स अपडेट येईलच. तेव्हा दिवाण्याचा फिक्स पायरा आणि फिक्स अपडेट आपण घेऊन येऊयाच.
तर उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो बाकासूर 100% पळताना दिसेलच आणि सर्जा, मथुर, भोंगा, तेजा, देवण्या यांची अपडेट आज संध्याकाळपर्यंत आपण देऊयाच. तर उद्याच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.